पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. पोलीस उपअधीक्षक, DYSP किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त ACP दर्जाच्या अधिकाऱ्याची निवड कोणत्या आयोगामार्फत केली जाते? तर याचं उत्तर असणार आहे MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर याचं उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा जिल्हा सर्वात मोठा आहे. पुढील प्रश्न बघूया. गुन्हेगारांचे फिंगरप्रिंट आणि रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्रात कोणती प्रणाली वापरली जाते? तर याचं उत्तर असणार आहे गुन्हेगारांचे फिंगरप्रिंट्स आणि रेकॉर्ड डिजिटल करण्यासाठी AMBIS ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम या प्रणालीद्वारे गुन्हेगारांचे बोटाचे ठसे, तळहाताचे ठसे आणि चेहऱ्याची ओळख डिजिटल साठवली जाते. तर उत्तर असणार आहे AMBIS. पुढील प्रश्न. गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात कोठे होतो? तर ह्याचं उत्तर असणार आहे गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. हिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. पोलीस स्मृती दिन भारतात कधी पाळला जातो? तर याचं उत्तर असणार आहे पोलीस स्मृती दिन भारतात 21 ऑक्टोंबर रोजी पाळला जातो. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. तांडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असणार आहे तांडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर ह्या जिल्ह्यामध्ये आहे. तर पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 17. माहिती अधिकाराचा कायदा RTI भारतात कधी लागू झाला? तर याचं उत्तर असणार आहे 2005 मध्ये. माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 18 बघूया. लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कशामुळे तयार झाले? तर याचं उत्तर असणार आहे लोणार सरोवर हे बुलढाणा उल्कापातामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर उल्कापाताच्या आघाताने तयार झालेले आहे. तर उत्तर असणार आहे बुलढाणा. तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19. भारतातील घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करते? तर याचं उत्तर असणार आहे भारतातील घटक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती. राष्ट्रपतीद्वारे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने प्रत्येक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती केली जाते. तर उत्तर असणार आहे राष्ट्रपती. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात पोलीस पाटील यांची नियुक्ती खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार केली जाते? तर याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 या कायद्यानुसार गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील यांची नियुक्ती केली जाते. तर याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल नावावरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.